नमस्कार, आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे। एक जादुई ग्लास प्या, पोटातील आतडी सगळी स्वच्छ होणार आणि ही घाण त्या आतड्यामध्ये साचल्याने आतडी डॅमेज व्हायला सुरुवात होतात आणि त्यामुळेच आतड्यांना सूज येत असते। त्यामुळे तातडीने आपली आतडी स्वच्छ आज तुम्हाला करायचे आहे। दररोज आपण खातो पितो, पण त्या अन्नाचा शेवटचा प्रवास म्हणजेच पचन प्रक्रिया ती व्यवस्थित होत आहे का याकडे फारच कमी लोक दुर्लक्ष करतात। पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या आतड्यांमध्ये साचणारी ही घाण अधिक रोगांना आमंत्रण देते। या साचलेल्या घाणीमुळे पचन बिघडत, पोट फुगतं, अपचन होतं, त्वचेवर परिणाम होतात, अगदी मानसिक थकवा देखील जाणवतो। यामुळे शरीरामध्ये कमजोरी जाणवते, याचा आपण कधी विचार करत नाही। सर्वात पहिल्यांदा आपण आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा औषधी ग्लास बनवणार आहोत। हा ग्लास तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे। डॉक्टर सांगतात की वर्षातून तुम्ही एकदा तरी तुमचं पोट स्वच्छ केलंच पाहिजे, अन्यथा पुढे जाऊन तुमच्या आतड्यांना सूज येणे, अन्नपचन व्यवस्थित न होणे अशा प्रकारचे आजार सुरू होतात। त्यामुळे हा पॉवरफुल औषधी ग्लास जर तुम्ही पिला तर 12 तासांच्या आतमध्ये तुमचं पोट स्वच्छ होणार आहे, आतडी पूर्णपणे स्वच्छ होणार आहेत। त्यामुळे तुमच्या आतड्याबद्दल कोणताही प्रॉब्लेम येऊ नये, शरीरामध्ये कमजोरी राहू नये, यासाठी हा एक औषधी ग्लास तुम्ही फक्त एकदा करून प्या। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की नेमकं आतड्यांना सूज का येते, लहान आतड्यांचं आरोग्य कसं जपायचं, मोठ्या आतड्याचं आरोग्य कसं जपायचं याची सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला एक घरगुती औषधांचा ग्लास सांगणार आहे। हा ग्लास कसा बनवायचा, यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला 5 ते 10 रुपये फक्त खर्च येणार आहे। त्यामुळे कोणीसुद्धा घाबरून जायचं नाही। फक्त हा ग्लास अनुशापोटी म्हणजेच उपाशीपोटी तुम्हाला प्यायचा आहे। एक ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा हा जादुई पदार्थ रात्रभर भिजत ठेवा। हे पाणी सकाळी प्या आणि हे पाणी पित्याक्षणी शरीरातील घाण झटक्यात बाहेर पडेल। एका गरीब आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय केलेला आहे, जे पाहून जगभरातले शास्त्रज्ञ हैराण झालेत। पोटाच्या सर्व आजारांवर एक सोपं घरगुती औषध सापडले। या औषधात वापरली जाणारी एक वस्तू ही कॉमन आहे, जी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते। भाजीमध्ये याचा वापर केलेला गेला असतो। भारतीय लोक ही भाजीत वस्तू खात असल्यामुळे त्यांचं आरोग्य काहीसं चांगलं राहत होतं। पण ती गोष्ट जर रात्रभर पाण्यामध्ये टाकून ते पाणी जर सकाळी उपाशीपोटी घेतलं तर पोटातील घाण बाहेर पडून आतडी स्वच्छ होणार व पोटासंबंधीचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते तर कायमचेच बंद होणार। हा जादुई ग्लास जर तुम्ही पिला तर रोगप्रतिकारक क्षमता जबरदस्त होते, झोप चांगली लागते, शरीर आतून साफ होतं, केसांसाठी फायदेशीर ठरतं, त्वचेसाठी फायदेशीर ठरतं, अपचनाचा त्रास दूर होतो, पोटदुखी कमी होते, हात दुखणे, पाय दुखणे, सर्व बीपी, कोलेस्ट्रॉल, शुगर सारखे आजार देखील अंगाला शिवत नाही। इतकी चमत्कारिक ही गोष्ट आहे। फक्त रात्रभर पाण्यात भिजवून एक ग्लासभर तुम्हाला घेण्याची गरज आहे, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे। अशा काही 2 ते 3 वस्तू रात्री एका ग्लासमध्ये भिजू घालायच्या आहेत व हा ग्लास सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे। आता या 2 ते 3 वस्तू घ्यायला 1 रुपया पण लागत नाही। प्रत्येकाला निरोगी राहायचं आहे, त्यामुळे चांगला आहार, महागडे भाजीपाले, महागडे जे काही वस्तू आहेत, काजू बदाम, तर ते खाण्याचा आपण प्रयत्न करतो। पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, ते म्हणजे आपल्या स्वतःचा स्वयंपाक। घरामध्ये आपल्या आरोग्यासाठी खूप जादुई गुणधर्माने परिपूर्ण अशा काही 3 ते 4 वस्तू लपलेल्या आहेत, ज्या आपण खातो आणि खाण्याची पद्धत जरी बदलली तरी अगदी आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात। झटक्यात तुमचं पोट साफ होण्यास मदत होते, आतडी लगेचच स्वच्छ होतात, हे आता सिद्ध झाले आहे। बहुसंख्य लोकांना याची माहिती नाहीये, तर तीच माहिती आपण आज व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये 2 ते 3 वस्तू तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक वस्तू रात्री भिजू घालायची आहे।
यामधील एक जरी वस्तू तुम्ही भिजवायची चुकवली तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला काहीच होणार नाही। त्यामुळे या 3 वस्तू एका ग्लासमध्ये भिजू घालायच्या आहे आणि त्यांचं पाणी तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे। तुमच्या शरीरामधील सर्व घाण आता बाहेर पडणार आहे। त्यामुळे प्रत्येक वस्तू महत्त्वाच्या आहेत। इथून पुढे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि 2 मिनिटे लक्ष द्या, कारण यामध्ये प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा आहे। एक जरी वस्तू मिक्स करायची विसरली तर तुम्हाला याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो। त्यामुळे आता इथे लक्ष देऊन बघा। पहिली वस्तू आहे जिरे, आणि जिरे हा भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक महत्त्वाचा मसाला पदार्थ आहे, जो भारतीय पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी खूप वापरला जातो। पण तुम्हाला माहीत आहे की जुन्या मसाल्यात चवी अतिरिक्त अत्यंत गुणधर्म आहेत। जिरे हे आरोग्याच्या फायद्यासाठी आहेत, अनेक पारंपरिक औषधांमध्ये वापरले जाते। याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी याचे एक विशेष पद्धतीने पाणी बनवून जर पिल्यास अनेक फायदे मिळू शकतात। तर आपण व्हिडिओमध्ये हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर रिकाम्या पोटी जिऱ्याचे एक विशेष पाणी पिण्याचे काय फायदे आहेत। आता जिरे नैसर्गिकरित्याच याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन ई आणि विटॅमिन के यासारख्या आवश्यक पोषक तत्वाने हे समृद्ध आहे, जे रोगप्रतिकारक क्षमता, पचन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात। या व्यतिरिक्त या लोहासारखी खनिजे आहेत अगदी समृद्ध मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन परिसंचन वाढते, म्हणजे ऑक्सिजनचा जो फ्लो आहे तो जबरदस्त वाढते। त्याने कॅल्शियम, जे हाडाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतं, ते देखील वाढतं। रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पिल्याने अनेक फायदे मिळू शकतात। आता फायदे पाहूयात। त्यानंतर कशा पद्धतीने घ्यायचे विशेष पद्धत तुम्हाला माहिती आहे। दुसऱ्याचे पाणी पिण्याचे पहिला फायदा म्हणजे रक्तातील साखरेचे नियमन। जिऱ्याचे पाणी पिल्याने तुमची रक्तभिसरण क्रिया आहे ती चांगल्या प्रमाणात सुधारते। जिऱ्यामध्ये उच्च फायबर असल्यामुळे आणि पोषण तत्व असल्यामुळे तुमच्या शरीरात असलेली जी इन्सुलिनची पातळी आहे तर ती नियंत्रित राहते। त्यामुळे कधीही आयुष्यात तुम्हाला हे पाणी जर विशेष पद्धतीने पिलं तर तुम्हाला कुठलाही शुगरचा त्रास होण्याची शक्यता होत नाही। दुसरा महत्त्वाचा जिऱ्याचा गुणधर्म आहे तो म्हणजे दाहक, म्हणजेच पेन किलर गुणधर्म। कुठलाही वेदना पळवण्याचा गुणधर्म। जिऱ्यामध्ये वेदनाविरोधी गुणधर्म असणारी काही संयुगे असतात, ज्याने रोगांमध्ये होणारी जळजळ, कुठे होणारी वेदना, सूज कमी करतात। जिऱ्याचा विशेष पाण्याने नियमित सेवन केल्याने शरीरातील जळजळ कमी होते, पोटातील घाण बाहेर पडते, आतडी तुमची स्वच्छ करण्याचं काम करतो। परंतु या जिऱ्यासोबत अजूनही 2 वस्तू तुम्हाला या ग्लासमध्ये मिक्स करायच्या आहेत। प्रत्येक वस्तू महत्त्वाच्या आहेत। पहिली वस्तू तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे जिरा मिक्स करायचा आहे। त्यानंतर बघा, आता दुसरी वस्तू तुम्हाला लागेल लिंबू आणि मध। आता तुम्ही काय करायचं आहे, 1 ग्लासभर पाण्यामध्ये हे जिरे रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत। ही एक पद्धत आहे। दुसरी देखील एक वेगळी पद्धत आहे। तर हे जिरे तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले की सकाळी यामध्ये लिंबू आणि मध त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। लिंबू आणि मध टाकणे हे पर्याय आहे, किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तुम्हाला जर हे भिजवून प्यायचं नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की ग्लासभर पाणी एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये त्या ठिकाणी चमचाभर जिरे टाकून हे पाणी 10 ते 15 मिनिटं चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे। हे उकळल्यानंतर लगेच घ्यायचं नाही, थोडंसं कमी टेम्परेचरला, म्हणजे जे आपले रूम टेम्परेचर आहे तितकं कमी होऊन द्यायचं आहे, ते गाळून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये अवश्य मध आणि लिंबू टाकूनही घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं याचं सेवन करणं गरजेचं आहे। या अशा विशेष पद्धतीने सेवन केल्यास तुमची त्वचा नितळ होईल, रक्तदाबाचा प्रॉब्लेम होईल, अशी शरीर आतून साफ होईल, शुगरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, वजन नियंत्रणात राहिलं आणि शरीरातील सर्व प्रॉब्लेम दूर होतील। यामध्ये असं आहे की बडीशेप आणि जिऱ्याचं पाणी जरी तुम्ही त्या ठिकाणी पिले तर तापावर देखील कंट्रोल होतं। बद्धकोष्ठता म्हणजेच पचनक्षमतेच्या संदर्भात पोट साफ न होणं, आजार देखील यामध्ये बरा होत असतो।
सगळ्यात महत्त्वाची सूचना आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी दिली आहे की जर तुम्हाला बीपी, शुगर किंवा मोठे जर आजार असतील, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.